माझं नाव विनोद पाटील. मी पालघर वाड्यातून आलो आहे. माझ्याकडं ऑलरेडी सस्य होते, पण ते कसे पाळायचे, त्याचं काय नियोजन करायचं काय माहीत नव्हतं. निलेश सरांचा मी कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि विचारलं, आणि त्याच्यानंतर मी इथं आलो आणि त्यांनी एवढी सुंदर माहिती दिली. माझे एवढे प्रश्न होते ते सगळे प्रश्न त्यांनी अगदी मोकळे केलेले आहेत. अगदी म्हणजे आता मी घरी जाऊन माझ्याकडे सस्य आहेत, म्हणजे याच्यानंतर आता ज्या चुका केल्या त्या चुका मी आता सुधारून आणि माझा फार्म मी चालू करणार आहे. आणि सरांना एक वेळ किंवा बोलवेल बघायला. ओके. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पालघर वाडा येथे. तिथे जाऊन आपण श्रीयुत विनोद पाटील सर यांना भेटणार आहोत. विनोद पाटील सर यांनी आपल्याकडे डिसेंबर 2025ची कार्यशाळा अटेंड केली होती. त्यांच्याकडे ऑलरेडी ससे होते आणि ते कसे पाळायचे याबद्दल त्यांना माहिती हवी होती. त्यासाठीच त्यांनी आपली कार्यशाळा अटेंड केली होती. ही कार्यशाळा अटेंड केल्यानंतर त्यांनी घरी जाऊन त्यांच्याकडे सशांचे पिंजरे बनवले, सर्वच्या सर्व ससे पिंजऱ्यात शिफ्ट केले आणि व्यवस्थितपणे सस्यपालन सुरू केलेलं आहे. आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या फार्मवरती येणे आमच्याकडे विनंती केली होती. त्या विनंतीचा मान ठेवून आम्ही मुंबईला गेलो असताना त्यांचं फार्म पाहायला गेलो. खूप सुंदर फार्म आहे. आम्ही तिथे गेल्यामुळे त्यांचे आम्ही प्राणी विकत घेणार आहोत याबद्दल त्यांना विश्वास वाटला आणि हे फार्म ते आत्मविश्वासाने करायला तयार झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास पाहायला आपण आज त्यांच्या फार्मवरती जाणार आहोत. चला तर मग लगेचच जाऊ श्रीयुत विनोद पाटील यांच्या ससेपालनाच्या फार्ममध्ये वाडा येथे. नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोसावी. अभंग रॅबिट फार्म हे जे आपलं कुडाचं फार्म आहे त्याच्या मार्फत आपण महाराष्ट्रभर सस्यपालनाचं ट्रेनिंग देतोय, सस्यपालनाचा प्रचार करतोय आणि लोकांनी सस्यपालनाकडे वळावं यासाठी लोकांना प्रवृत्त करतोय. मित्रांनो, डिसेंबरची जी आपली शेवटची कार्यशाळा झाली 6 डिसेंबर 2025 या दिवशी जी आपली कार्यशाळा झाली, त्या कार्यशाळेला आपल्याकडे श्रीयुत विनोद पाटील हे जे मुंबईतील आउटस्कट आपण म्हणून वाडा त्या ठिकाणी राहतात, ते ट्रेनिंगसाठी आले होते. त्यांच्याकडे आधीपासून काही ससे होते आणि ते ससे कसे पाळायचे यासाठी ते आपल्याकडे आले होते. आपल्याकडे ट्रेनिंग घेऊन त्यांनी आपल्या फार्मवरती त्यांचा हा जो त्यांनी बनवलेला फार्म आहे, फार्म म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आधी हा गुरांचा गोठा होता, त्याला त्यांनी कन्वर्ट केलेला आहे. तिथे त्यांनी येऊन चेंजेस केले. त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे पिंजरे बनवलेले आहेत, फीडबॉक्स लावलेले आहेत, वॉटर ग्लासेस आहेत, यामध्ये पाणी देतात. आणि प्राणी जे आधी असे मोकळे फिरत होते जमिनीवरती, ते त्यांनी पिंजऱ्यात ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि हे प्राणी त्यांनी छानपैकी आता वाढवलेले आहेत. त्यांच्या प्राण्यांची ग्रोथही मला बऱ्यापैकी चांगली दिसते. माझ्यांनी पिल्लंही घातलेली आहेत. थोडीफार चेंजेसची अजून गरज आहे, ते मी त्यांना सांगणारच आहे. सो आपण त्यांना भेटायला आलो आहोत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सो सर, मला हे तुमचं फार्म बघून, तुम्ही जे चेंजेस केले ते बघून खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. म्हणजे मला इन्कम सोर्स यात बऱ्यापैकी वाटतो मला. म्हणून ज्यात मी आता पुढे जायचं विचार करतो बऱ्यापैकी. नक्कीच इन्कमचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तर म्हणेन तुम्हाला आता पण विकायचं असेल तर मी आता घेऊन जातो प्राणी. नको, आता मला वाढवतो. नाही, वाढवा, छानच वाढवा. आणि तुझं प्राणी घ्यायची 100% जबाबदारी मी घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही आमच्या ट्रेनिंगसाठी ज्यावेळेस आला होता, तुम्हाला जे अपेक्षित होतं ट्रेनिंग मधून ते तुम्हाला मिळालं का? हो, सगळंच मिळालं. जे प्रश्न होते ते सगळे माझे सुटले सगळे. झाले ना? आणि त्यानुसार तुम्ही चेंजेस केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काही अडचणी आल्या तर निलेश सरांना फोन करतो, येस, कॉन्टॅक्ट करतो. अगदी रात्री बेरात्री तरी आपला कॉन्टॅक्ट होतोय. येस. नाही, तुम्ही एकदा आमच्या संपर्कात आलात ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सक्सेसफुल करणे आमची पूर्णतः बरोबर. त्यामुळे तुम्ही कधीही तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही आम्हाला कधी फोन करू शकता. आणि येस, आपण खूप मोठं करू. सध्या तरी मला तुमच्याकडे सगळे व्हाईट म्हणजे मॅक्सिमम व्हाईट ससे दिसतात. आपण कलरचे ससे ऍड करू. थोडेसे अजून तुम्हाला चांगल्या ब्रीड्स देतो मी. चालेल, ठीक आहे. त्यामुळे कसं होईल की तुम्हाला चांगले चांगले प्राणी मिळतील. आता प्राणी आहेत पण प्राणी थोडेसे छोटे वाटतात मला. हे यांचे लोकल प्राणी आहेत आणि आपल्याकडनं प्राणी घेतलेले नाही आणि इथूनच लोकल प्राणी घेऊन त्यांच्यापासून आता ब्रीडिंग करतात. पण नाही, हे प्राणी पण तयार होतील, कारण की मला वाटतं हे प्राणी पण असे जमिनीवरती पाळलेले वेगळे प्राणी आहेत. ठीक आहे. सो आता हे आपण पिंजऱ्यामध्ये शिफ्ट केल्यानंतर त्यांना फिडिंग आपण वेगळं चालू केलेलं आहे. फरक पडला या फीडमुळे, फरक पडला बऱ्यापैकी. येस. जवळजवळ आता एक माझी डिलिव्हरी नंतर 2 किलोची होती. ओके. म्हणजे आता माझ्या हिशोबाने पहिल्या 1.5 किलोच्या वरती जात नव्हती ना. बरोबर. डिलिव्हरी नंतर ती 2 किलोची आहे म्हटल्यानंतर ते फरक पडलाय बऱ्यापैकी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही जे पण स्टेप्स आहेत ते व्यवस्थित घेत आहात. तुम्हाला मी औषधं पण सांगितलेली आहेत. ती औषधं पण तुम्ही थोडी थोडी चालू करा, जेणेकरून काय होईल की प्राणी आपला हेल्दी राहील. ठीक आहे. आणि पिल्लं पण झालेली आहेत, ती पिल्लं शिफ्ट करा.
थोडेफार अजून पिंजरे आपल्याला ऍड करायला लागतील आणि हो. प्रोडक्शन आपलं सेपरेट करावं लागेल. आम्ही स्वतः करायला गेलं मी बनवत येस येस. तुम्ही हे छान बनवले हा. थोडेसे जे बाहेर पडलेले टोक आहेत नाही याचं ते आपण- आपण असं करणार आहे आता. Yes, म्हणजे असं मोल्डिंग फिरवली ना का ते टाईप होऊन जाईल. ते कसं दोघांना पण तुम्हाला पण लागायला नको आणि हो. प्राण्याला पण लागायला नको हो. म्हणून थोडी काळजी घ्यायला लागेल. होईल ते. पण छान आहे म्हणजे कॉम्पॅक्ट जागेमध्ये जी जागा त्यांच्याकडे अवेलेबल होती त्या जागेमध्ये त्यांनी हा खूप छान सेटअप केलेला आहे आणि खूप छान वाटलं मला. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला काय आवडली माहितीये का, त्यांचा हा मुलगा आहे सार्थ. काय सार्थ? सावित आहे आणि त्याने ना माझं नावं ठेवली. सो मला ते खूप छान वाटलं. त्याने अशी छान छान नावं तुम्हाला मी दाखवेन. राणी आहे, दीपिका आहे, तन्वी आहे, अशी काय काय नावं असलेली आणि ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली. म्हणजे कसं आहे की एखाद्या आपण म्हणतो ना ससा हा इंटेलिजंट प्राणी आहे, त्याला तुम्ही एखादं नाव द्याल त्या नावाने हाक माराल तर तो रिस्पॉन्ड करतो. सो लहान मुलांकडून आपण ही आयडिया घेऊ शकतो की त्यांनी प्रत्येक मादीला एक नाव दिलेलं आहे आणि ते खूप छान वाटलं मला, युनिक वाटलं. सो ते पण आपण आता बघू थोड्या वेळाने. आणि छान आहे म्हणजे ही जागा पण छान आहे, थंडावा आहे. त्या साईडला थोडासा गरमी आहे, तर तिकडे आपण थोडेसे चेंजेस करायला हवेत. थोडंसं पाणी वगैरे आणि तसं थोडंसं गरम जाणवायला लागलेलं आहे आता. आपण आता हिटकडे जातोय. त्याचा बंदोबस्त मी करतो या 8 दिवसात. येस, थोडं ते करा कारण कसं आहे की प्राण्यांना आपलं 35 डिग्री 60 पेक्षा जास्त टेम्परेचर नकोय. त्यामुळे आता आपलं टेम्परेचर पण एक 30 ते 35च्या मध्ये आहे, पण ते जास्त वाढायचं ते आपण करेक्ट ऍक्शन घेऊन टाकू. हो. ठीक आहे. खूप छान वाटलं मित्रांनो. आपल्या मुंबईत पण फार्म चालू होत आहेत. काल आपण एका ठिकाणी गेलो होतो, त्याचा व्हिडिओ मी टाकेन तुम्हाला. आज आपण वाड्यामध्ये आहोत. लवकरच आपण अजून एका विरारच्या फार्मवरती जाऊ, तिथलाही व्हिडिओ करणार आहे. व्हेरी गुड सर, ऑल द व्हेरी बेस्ट. ठीक आहे आणि आपण नक्की संपर्कात राहू. तुम्ही आले तर आमचं भरपूर झालं. नाही येस, आमची व्हिजिट असणार आहे. तुम्हाला काहीही लागलं कधी लागलं तुम्ही आपण फोनवरती तरी बोलूच. हो, हो. मुंबईमध्ये माझी व्हिजिट असते की तुम्हाला मी व्हिजिट करणार. ओके, ठीक आहे. थँक्यू. सो मित्रांनो, विनोद पाटील सर यांच्या मिसेस पण आपल्याकडे ट्रेनिंगला आल्या होत्या आणि त्या स्वतः एक बिझनेस वुमन आहेत असं म्हणेन मी. त्यांचं शॉप आहे आणि त्या इथे काम करतात. पण हे सस्यपालन तुम्हाला जो व्यवसाय वाटतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतंय? आम्ही पहिल्यांदा आणले होते, मी माझ्या मुलाला सार्थला खेळण्यासाठी 2 ससे आणले होते घरी. मग त्या सशांनी पिल्ली दिली. मग यांनी मिस्टरांनी सगळ्या युट्यूबवर असं सर्च करत राहिले, तर त्यांना तुमचा व्हिडिओ त्यांनी बघत राहिले ते नेहमी. आणि मग म्हणजे आम्हाला तिकडे जायचंय मला माहिती नाही, कारण मी ना हे वेगवेगळे उद्योग करतात ना तर मी त्यांच्यावर चिडते. त्याच्यामुळे त्यांनी तिकीट वगैरे काढले तरी मला सांगितलं नव्हतं की आपल्याला तिकडे जायचंय. फक्त ते बोलले की आपल्याला जायचंय फिरायला. मी बोलले ठीक आहे. नंतर मग जेव्हा आम्ही तिकडे आलो तेव्हा ते मला बोलले की आपल्याला ससे पालनच्या प्रशिक्षणाला जायचंय, कारण आता तिकडे मी चिडू शकत नाही ना. बरोबर. आणि मग तिथे मला आल्यानंतर खरंच छान वाटलं. तुमचा जो सेटअप होता, सशांचे जे वर्गीकरण होतं, मादी, पिल्लू आणि नर, हे खूप छान वाटलं. आता परिस्थिती अभावी आम्ही पण थोडंसं हे केलं. त्याच्यानंतर बघू, जर पुढे चांगलं वाटतं मला. तिथे पण आल्यानंतर मी यांना बोलली केलं तर खूप छान आहे, म्हणजे पुढे चांगलं आहे. बघू आता, सुरुवात तर केली. नक्कीच तुम्ही प्रयत्न जो करताय ना त्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल, कारण की मी आहे तुमच्या सोबत आणि असेनच. म्हणजे मला असं वाटतं की हे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारा हा उद्योग आहे. कारण आपण जो ओला कचरा आहे, हिरवा कचरा आपल्या घरातला पण, किंवा बाजारामध्ये आपण फ्लावरचे जे पत्ते फेकून देतात तेच आपण यांना युज करतो. यांना काही एवढं काही महागडं असं काही द्यायची गरज लागत नाही. बरोबर. त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारा हा व्यवसाय अतिशय चांगलाच वाटला मला तरी. येस, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं बोलून. थँक्यू. मित्रांनो, मी मगाशी म्हटलं ना, सार्थने बघा नावं ठेवले तर राणी, प्रिया, नंदिनी, तन्वी, दिया, दीपिका, वाव, रिंकू, माधुरी, दीक्षा आणि हिला अजून नाव ठेवलं नाही. हिला काहीतरी चांगलंसं नाव ठेवलं. ठीक आहे. सो खूप छान. सार्थ, हाय, कसं वाटतंय? ससे आवडतात ना? मोठे करायचे, छान करायचे. ओके, चल, थँक्यू.